रामराम मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. तर मित्रांनो, माझी दाढ लई कालपासून दुखते. तर मी दाढीचं औषध आणायला कातळपूर या गावाला चालू आहे. तिथं मडके बाबा म्हणून बरेच प्रसिद्ध आहेत असं मला काल ऐकायला भेटलं. आणि मग आज सकाळी सकाळी उठून मी कातळपूरला निघालो आहे. तर बरंच वयस्कर बाबा सांगत आहेत आणि औषध पण चांगला सांगत आहेत तिथला. तर ते कसं काय औषध आहे तिथं जाऊन मी घेणार आहे. आणि मग पूर्ण व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो तुम्ही पाहत राहा. चला तर जाऊया थेट कातळपूर या गावाला. आता डायरेक्ट मी त्या मडके बाबांच्या घराच्या जवळ आलो आहे. बरं मडके बाबा आहेत का नाही आता पाहू. तर हेच त्या मडक्या बाबांचं घर आहे. इथं आहेत. राम राम बाबा. म्हटलं राम राम. हे इथं झोपलं होतं काय? हा यार पडलं होतं. हां हां, ते आलो दाढीचं औषध नाही याला. असं आहे का? हां देतात ना. हा मग या घेऊन मग. हा हा आणि ते काय मी वर होता गाडीवरचं औषध नाही. हा हा मग बरं कसं आहे? पाण्यात बाहेरही पण तुमच्या मुलकात नाही आहे. आमच्याकडे नाही का? नाही आहे हे काय झाडाची पाण्यात. हा तेवढा रस करचाल हां हातावच करायचा हा. आणि भांडा मांडायचा हां पकाने का रसच धरायचा हां. आणि आपला संपय ना बारका जेवणाचा चमचा. बारका हां. त्यांना काना द्यायचा गाळू किती थेंब टाकायचा तरी? तेवढा भर घालायचा कानभर. हा आणि तेवढा जरपून द्यायचा. आणि किती टाईम? एकच आहे. एकच टाईम काना टाकायचा. हा एकच आहे. राहिली ना टाकायचाच नाही. हे असं म्हणजे माझ्यावाली ही उजव्याची दाढ दुखते तर मग ये ना हा हा तर मग डाव्या काना टाकायचा. हा असा असा करायचा. हा आणि आता घालाया तर ते लय हाकते उन्हाचा टाईम आहे 12 वाजल्यात आता. मग तर करूया वाटाटा. आणि म्हणजे घरी गेलो घालू हा कानात. निवंत घरी आहे का नाही? हा हा. निवंत मग घालायचा आणि झोपून घ्यायचा. आणि एक तासभर झोपून घ्यायचा. हा फार जरत पर्यंत हा चुन चुन चुनची याचा वाणीच आगवत चाललं हा. या फार निकाल शांत होऊन जाईल. पुन्हा दाढ दुखणारच नाही ना? परत नाहीच. मग बांधा म्हाताऱ्यांना सांगलं असं हा ना हा हा. तोय म्हण असं किती रुपये घाली सुटले. बरीच माणसं आहेत त्यात ना तुमच्याकडं का नाही येत? आणि लय लोकांना फार निम्या राहतील. निम्या रात्री येतात. हा गावात ज्याला माहिती आहे हां हां. तुमचं नाव काय बाबा? विठ्ठल म्हणते. विठ्ठल मडके. हा. गाव काय? कासापूर. काताळपूरचं. हा मग इकडं जापावच राहतात. हा गावातच घर रे हां हां पोर रे तर या हां. हे फिरत्या तरी असेल बाबा तरी 80-90 झाली तर. 80-90 का? हा 90 झालं असेल तरी. माय बरोबरचा माणूस उगाच काहीतरी अजून तुम्ही काम करतात का? अजून आव टापायला तर फिरत्या मला काय तवया घरी बाईला ठेव. एवढा वय झाला तरी आव दापी द्यात. आता काय करायचं याला हम्म. त्या बाईला तिकडे ना. तसं चालत या खेच्यात घेत हां हां. म्हातारनं हातावरच असा ह्या करायचा. हम्म. मग ड्रेसनी का काढायचा त्याला मग गाळायचा. हा गाळून घालून आणि मग घालायचा. कानात घालायचा. एकच बार घाला हं. तीनदाच नका. दाढ डायरेक्ट कायमची बंद. काहीच नाही मग हातात तुम्हाला समजेल. तुमच्याकडे मोबाईल काय आहे का नंबर काही तुमचा? आणि वाटापरचा मला का ते गेलं बटन दाबायचा गेला बिघडून आणि त्या याला यांना पुतण्याला हां हां. वाटा बा ते आपल्याला त्या बटन दाबता ये ना जरा दिसा कमी गेला बॉट दुसरीकडे त्या गेला बिघडून. हम्म. आणि किती लांब गेलं तर तरी औषध आणा आणि त्या खोऱ्यात पार तरी एखादा तास झाला ना गेलं तर. पण तेडे काय एक येई हां झालंय आजारी हां हां. तर तेच यांना तेडे थोडे बसले. हां म्हणलं माझ्या घरी आल्यात पाहुणे मी जातो. हां हां. आणि घेऊन आलं. त्याला झाले ते हे अजून कोणत्या कोणत्या आजारावरचं तुम्ही औषध देतात?
बरं ह्या जनावरा काय आजार आहे असं ना हां त्याचं औषध काय आजार झाले हो जनावराला? बा कुकडा कुकडा? हा काय बा असा येता का नाही काय बा असा ओळखांडायला लागले येत्या त्या औषध बुळकांड्याला लागला तरी औषध देतात? हा असं म्हणजे बरीच माहिती आहे तुम्ही जुनी माणसं म्हणजे. हा त्यालाही परमेश्वरांना दिलाय बा आणि नेटही होत आहे. तुमच्याकडे जनावरा काय काय आहेत गावडा दोन मेलं आणि एक आलवड आहे घरात? हे तेरड्या दहा का असतील 10-12 इथं या शेळ्या बांधल्यात हा आणि आता आहे घरात आहेत. हा आणि ह्या 2 बैला? हा एक आलवडची आतमध्ये हे बैला हा कोणाचे मारणार नाही लाट नाही म्हणजे बैला मारित नाही? नाही नाही म्हणून ठेवलं कशी जाती झाल्यात? नेबरा बाईला नाही बरं. हा बडाव बैलात. हा पण बराच वय झाला तर तुम्ही आवदा पितात. आता काय करावं तरी बा असं आणि हा मुलगा कोण आहे तुमचा? कंचा ह्या नातू काय रे भाऊ? तो फिरतोय नाही का भाऊ दिसत नाही तुला? दिसत नाही त्या का नगरला होता बरं इकडं फिर. फिरतोय यांना दिसत आहे एका डोळ्यानं दिसताय? काहीतरी हा डाव्या डोळ्यानं. हा तो नगरला शाळेत होता हा आणून त्या लोकांनी लावलं. आता मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या. हा तो नाव काय भाऊ? तुकाराम बाबूराव मराठे कितवीला आहे? 7वी 7वीला. शाळा? शाळा तिकडे नगर नगरला. हा म्हणजे समजले त्या बारीक होता तवा लागला आणायचा आणि याचा पण आता आपण झालो या गाडी गोडा बरनगर सोडून पुढे पारसर आदिवामध्ये तिकडे दुसरा जिल्हा लागला असा म्हणा तू येऊ ना लांब शाळेत आहे मग? हा आता पुण्याक करणारा जागा हा. ते सरलो इकडं तुम्हाला काय धोका नाही ना काही काही येत? येतो पर परमेश्वरांना दाखवायला काय राखेल देवाशाच बाराशो. बरं एक कोंबडा दरवर्षी बाय म्हणजे कोंबडा तुम्ही काय देतो कोणत्या देवाला? दाखवायला वर? हा काय मग- झाडाने येतो एकूण येतो गोगतो अजून दाखवले एक कुटरी मात्र नेली तेवढी हो. तसा कुटारा नाही काहीच नाही तर अजून धक्का नाही लागला एकदम भारी जंगलात राहतात तुम्ही. इथून वर घरा काही? काहीच नाही वर काढ हे उंच डोंगरी वरचा ना हा? हा वरचा वर आहे आमची शेती माळीला? हा गोसाहेब आहे ना हा. ते शिवच लागला तेवढून खाली आम्ही असा कड्या बरोबर असा वरलं ये पण काय आता वरा का जात्या नागली वर असे बसत व नागले करत असतील ना आता का नाही करीत? करतोय का तरी पण आमदाया कोंबड्या पक्या होत्या एडर अपघातला हा. एक तगळा नाही ठेवला कोंबडीनी? कोंबड्या बरं शेतन काय? कोंबड्या लय होत्या पण पाच टाकल्या गाठरावर विकून टाकल्या? हा आता ह्या पेलाचं आहे ना या कोंबडीचं तर फणसाचं झाड लावलंय, फणस आल्यात. हा त्या का अजून त्या का भाजीच्या जोडणे निभरून गेली हां. अजून पिका त्यांचा अपकाळ वास येत हम्म. असा सगळे पपाया लय मोडून पडल्या ह्या पपाया वय हे झाडा मोडून पडल्या. हा इथं पडल्यात ह्या? हा त्या तिकडं लय मोठी होती असं घडचा घड लागायचं कोणी नाही. तर समजा तुमच्या कोणी ह्या दाढीवरचं औषध नाही आला समजा हा तर तुमचा नाव सांगून द्या ना पुन्हा. विठ्ठल मडके म्हणे सांगा विठ्ठल मडके विठ्ठल मडके. मडके गाव? गाव काताळपूर. हा रयत झापव विठ्ठल मडके हा. सारा जगदुन्याला वागदारी कोणती कोण माहिती. वस्तीवर राहते तुम्ही? हा ह्या काय ह्या रानाचं नाव काय? वस्तीचं नाव? वाडी तर नाही? खोटाडी म्हणाय शेताचं नाव कोटाडी? म्हणजे आपकाळ कोणी आहे कोटाडी म्हणून? खोटाडी म्हणे असं कोणी म्हणजे कोणी येत आहे म्हणून येत आहे. आणि ह्या दुसरा आजार काही आपल्या आजार कोणत्या दुसरा औषध देते तुम्ही? औषध ह्या सोडून दाढीचा सोडून?
जनावराले तेव्हा आला हा हां त्या टियाचा हां हा जनावर वाळायला असला हम्म. टाकत यायला ते औषध देतो. जनावर आणि कोणत्या महिन्यात तुम्ही ते जनावर माजायचं औषध देतात? आता मेरूग लागेल मुर्ग नक्षत्रात. हा मेरगात आणि येताना काय घेऊन यायचा काही? एक नारळ आणायचा हम्म. असा एक नारळ आणि अगरबत्तीचा काही पुडा. हा तो आणायचा हं. आणि मग औषध देणार. हा असा हम्म. निकाला असा जनावर असून द्या हा म्या यारी पायात पाय घेतात या बैलांचं. खाली 30,000ची बैल हा कधी घेतल्या त्या? तिसरा वरच आली का त्या गुन्हा नाही तर ना खिलारी पाळले हां वळूही पाळले तर आपल्या बापाचं ना होतं नाही. हां खिलारीला आता ताटमान हा चांगला माणूस लागला ताटम. हा मग तर मग ह्या आपले गरीब आहेत ना बाबांनो खा किती फक्त माझ्या मनासारखं चाललं. हां एक बारीक आहे याचा भाव आहे ना हम्म. त्या पाणी नेतात ती म्हातारी नेते सून नेते पाण्याची सोय काय इथं? पाणी येते खाली हिरवं एरीवने अजून चालू आणि एरीवरला नाही चालू आहे म्हणजे कुठं? येडे जोरात पाणी झुऱ्यामध्ये पाणी आहे अजून? हा आता उकरेले त्या साठलं तेडे न्यायची एवढी जाणवं आणि पियाला? पियाला इकडे ह्या पाणी आम्हाला बांबाला होतं येडे एरी हां मग ह्या इकडे यायची एरी तिकडून आणतात. तिकडून सांगतो पियाला आंघोळला हम्म. ह्या जरा नेट आहे ना हम्म. ह्या जरा एवढं चालेल ना असा चष्मा कधीपासून लावलाय? मला तिसरा का नाही 4-5 वर्ष लागले. 4-5 वर्षापासून दिसाय जरा फरक पडला. पर आळा गेल्यावर गेलतो हां तिकडे ॲडमिट होतो मग तिकून दिला म्हणजे 5 वर्ष झालं चष्मा लावून. त्याच्या आधी दिसायचा चांगला? हा मग नाही बरं का दिसायचा आणि मग मागून आता नंतर चष्मा लावला. आता तर बरं का दिसायला लांब नाही एवढा दिसा असा चला मग बाबा आता जाऊ का मग? जा. आता बराच टाइम झाला. हा. जातो हळूहळू. बराच लांब जायचा. येड्यावर जाता का? नाही गाडी आहे ना पुढं. गाडी आणली त्या- सरळवाडी का? हा मला सांगला त्यानं हा अरे तू कुत्रा मारी मग आलो पुन्हा भेटा आहे तुम्हाला. हा पुन्हा कळवितो तुम्हाला. हा एक नारळ घेऊन या हा दुसरं काय नाही. म्हणजे औषध दिला तर नारळ घेऊन याचा. हा. हा माहीत नसल्यामुळं मग हा. काय आणला नाही असं- आम्ही. असं. जातो मग बाबा. हा धन्यवाद मग. हा